मावळा वॉरियर्स संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया कमेंट बॉक्स कडे यायचं आहे. मावळा वॉरियर्स संघाचे अतिरिक्त खेळाडू कर्णधार आणि नाणे जे संघमालक असतील त्यांना विनंती आहे अतिरिक्त खेळाडू कमेंट बॉक्स कडे आम्हाला नावनोंदणीसाठी पाठवायचे आहेत. सचिन पवार स्ट्राईकवर आहे तो, नॉन स्ट्राईकवर आहे तो मात्र फलंदाज कल्पेश. गोलंदाजीचा भार सांभाळलाय तो मात्र प्रशांत शेळके माफ करा. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं शतक. सुरुवात होते या चौथ्या सामन्याला. प्रशांत शेळके यांचा पहिला चेंडू, सुंदर चेंडू. या चेंडूवरती मात्र सन्मान दिला जातोय आणि एका धावेनिशी खातं मात्र खोललं जातंय ते संघाचं आणि वैयक्तिक मात्र खातं खोलतोय तो मात्र सचिन. धावसंख्या 11 झालेली 1-0 गाड्यांच्या मोबदल्यात. खंबाळे प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं. अधिष्ठी देवीची कृपा या निमित्ताने अधिष्ठी देवी चषक 2026 ही स्पर्धा या अंधेरीच्या आझादनगर या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण संकुलनमध्ये भरवण्यात आली होती. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा 1 धाव. या 1 धावनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 2 धावसंख्या धावफलकावर लागते म्हणजे अजूनपर्यंत सुंदर अशी सुरुवात, धीमी सुरुवात मानावी लागेल. जगदंबा किंग संघाने सुंदर चेंडू. वेग अतिशय सुंदर होता. चेंडू मात्र निर्धाव जातोय. प्रशांत या गोलंदाजाचा तिसरा चेंडू निर्धाव जातोय. जगदंबा किंग संघाच्या कर्णधारांनी निश्चितच सांगितलं होतं की आम्ही 30 धावांवरती रोखून ठेवू या मावळा वॉरियर्स संघाला. जर अशी गोलंदाजी केली तर निश्चितच रोखून ठेवू शकतील. सुंदर गोलंदाजी. आताच्या चेंडूवरती मात्र निश्चितच थोडंसं वळण दिलं असेल, मिस फिल्डिंग असेल आणि याच मिस फिल्डिंगचा पुरेपूर फायदा घेत आहे ते मात्र फलंदाज सचिन आणि कल्पेश. निश्चितच एक चोरटी धाव. या 2 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 4-0 गाड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे याच्या आधीचा तो चेंडू निर्धाव गेला होता तो मात्र भरून काढला या पुढच्या चेंडूमध्ये. म्हणजे यांच्या 4 चेंडूमध्ये 4 धावा. 3 षटकांचा हा सामना. माफ करा 1 शॉट. ओके 3च धावा म्हणजे धाव फलकावर लागतील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुंदरचं क्षेत्ररक्षण मात्र सर्कल मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. निश्चितच 1 धाव. या 1 धावनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 4 म्हणजे अजूनही या 4 चेंडू मध्ये अजूनही मोठा फटका बघायला मिळाला नाही. जर याच्या आधीच्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे फटकेबाजी केली होती त्याचप्रमाणे फटकेबाजी करावी लागेल कारण की 3 षटकांचा हा मात्र सामना असेल. पॉईंटच्या दिशेने चेंडूला मात्र दिशा देतो. चेंडू मात्र जातो सर्कलच्या पुढे. 3 टप्पे 4 टप्पे 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सुंदर अशी फेकी आणि फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 6 म्हणजे सुंदर गोलंदाजी मानावी लागेल इथे. म्हणजे 6 चेंडू मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज प्रशांत शेळके या गोलंदाजाने. निश्चित ज्याप्रमाणे कर्णधार यांनी सांगितलं होतं की जर 30 धावापर्यंत आम्ही त्यांना रोखू शकू, जर अशी गोलंदाजी केली तर निश्चितच 30च्या आतमध्ये मावळा वॉरियर्स संघाला मात्र रोखून ठेवू शकतील. बॉलर नेम दिनेश शेळके. माफ करा 5च म्हणजे 6 चेंडू 5 धावा. दिनेश शेळके गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं शतक घेऊन येतोय. ज्याप्रमाणे प्रशांत यांनी गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल दिनेश यांना. पहिला चेंडू शॉर्ट लेन पद्धतीचा चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू सरळ जातो सीमारेषेकडे
पण सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय सीमारेषेकडे. हे निश्चितच 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 7 अशी. सचिन आता मात्र सचिन यांनी आपली बॅट मात्र तापवलेली दिसते. निश्चितच मोठे फटके मारावे लागतील सचिन यांना, कारण 3 षटकांचा सामना असल्या कारणाने मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पुन्हा एकदा पंच दोन यात समांतर करतात. स्क्वेअर चेंडूचा इशारा. अतिरिक्त धाव निश्चितच असेल आणि माझ्या मते निश्चितच ही फेकी गोलंदाजी पंचांनी पंच आताचा व्हाईट आहे ना. येस ओके, म्हणजे एक अतिरिक्त धाव मात्र निश्चित मिळेल. धावसंख्या झाली 8 अशी. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असेल. पंच जो निर्णय देतील ते तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण की अनुभवी पंच आहेत. पंचांशी कोणी हुज्जत घालू नये. त्यांना मोठ्या मोठ्या स्पर्धेचा अनुभव तेवढा आहे आणि तुमचं सहकार्य इथे आम्हाला खूप महत्वाचं आहे, कारण की स्पर्धा आपली आहे. आपल्या संपूर्ण गावातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपस्थित करून देण्याचं काम मात्र खांबोळे प्रीमियर लीगच्या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला बघायला मिळते. प्रत्येक आपल्या गावातील खेळाडूला इथे एक चान्स मिळावा, संधी मिळावी यासाठी स्पर्धा भरवली होती. आदिश्री देवीची कृपा मात्र निश्चितच असेल या पूर्ण स्पर्धेदरम्यान. गोलंदाजीमध्ये मात्र थोडासा बदल होतोय. फेकी गोलंदाजी असल्या कारणाने गोलंदाजीमध्ये मात्र बदल होतोय. गोलंदाज प्रणव. पुन्हा एकदा निश्चितच पंच शाहरुख खान स्टाईल मध्ये स्क्वेअर चेंडूचा इशारा. या अतिरिक्त धावेनेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली होती 9 अशी. पुन्हा एकदा या चेंडूवरती मात्र थोडीशी दिशा दिली, पण क्षेत्ररक्षण मात्र तैनात होता सर्कलमध्ये. 1 धाव पूर्ण. 1 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली की 10 अशी. म्हणजे दुसरं शतक हे थोडंसं महागडं शतक मानावं लागेल, कारण की 2 स्क्वेअर चेंडू फेकले होते. फक्त 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक दुसऱ्या षटकामधील. पुन्हा शॉर्टलाईनचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ येतो सीमारेषेकडे. 1 टप्प्यामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फेकी येईपर्यंत दोन्ही धाव पूर्ण. थेंबे थेंबे तळे साचे हे निश्चितच म्हटलं जातं. तर 1-1 2-2 धावा सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या असतात सामन्या दरम्यान, आणि त्यामध्ये जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर धावसंख्या मोठी उभारू शकाल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. चेंडू मात्र थोडस वळण घेतोय आणि सरळ जातोय चेंडू सीमारेषेकडे, आणि हा मात्र निश्चितच आताच्या चेंडूवरती पंच आम्हाला डिसिजन देतील की आताच्या 3 धावा. निश्चित सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी 1 धावा मात्र रोखून ठेवले. 3 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 15 अशी. आता डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. स्ट्राईकवर आहे तो मात्र सलामीला आलेला फलंदाज सचिन. थोडा पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पॉवर थोडीशी कमी पडते. थोडीशी मिस फिल्डिंग सुद्धा निश्चितच या सर्कल मध्ये बघायला मिळते, पण ही फेकी तर सुंदर होते. निश्चित धावच्या स्वरूपात झाला असता गडी गाडत, पण सुंदर रन बिटवीन द विकेट. या 2 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 17 अशी. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक दुसऱ्या षटकामधील. पुन्हा एकदा पंचांचा दोन्ही हात समांतर स्क्वेअर चेंडूचा इशारा. अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावा नंतर सामन्याच्या दरम्यान तुम्हाला पुढे महागात पडू शकतील का जगदंबा किंग संघाला. जेवढे अतिरिक्त तुम्ही धावा द्याल तेवढे तुम्हाला भागात पडू शकतील. पुन्हा एकदा आता मात्र मोठा प्रहार. चेंडू मात्र जातो सीमारेषेकडे, पण क्षेत्ररक्षक मात्र तिकडे तैनात आहे. हा मात्र धावचे स्वरूपात अतिशय सुंदर अशी फेकी. सचिन मात्र इथे बाद होते धावचे स्वरूपात.
एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना धावचित स्वरूपात मात्र सचिनला मात्र तंबूत परतावं लागतंय. सचिन यांची जागा गाण्यासाठी गेलाय तो नवीन फलंदाज पिंटू. 40 नंबरची जर्सी त्याने परिधान केली. तोच पिंटू मैदानाच्या दिशेने. शतक मात्र संपतंय. तिसरं शतक प्रगतीपथावर. धावसंख्या मात्र एकोणीस धावा. दीपू गोलंदाजी मार्फत पहिला चेंडू. शेवटचं शतक हाणामारीचं शतक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण पंचांचा शाहरुख खान स्टाईल मध्ये स्वेर चेंडूचा इशारा. अतिरिक्त धाव म्हणजे प्रत्येक गोलंदाज अतिरिक्त धाव मात्र निश्चितच देतोय समोरच्या संघाला म्हणजेच मावावर या संघाला. या अतिरिक्त धावेनेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 20. 20 एका गडाच्या मोबदल्यात दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र गोलंदाज. निश्चितच 11 खेळाडूमधून आपल्यालाच गोलंदाजीचा भार का सांभाळला जातो याची जबाबदारी घेऊन मात्र दीपक गोलंदाजी मार्फत निश्चितच आला या मैदानाच्या दिशेने. कारण की पूर्ण 10 खेळाडूंचा विश्वास मात्र त्या गोलंदाजावर असतो की हा गोलंदाज मात्र निश्चितच धावा रोखू शकेल. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. या चेंडूला मात्र थोडीशी दिशा देतोय सन्मान देतोय आणि एक धाव मात्र पूर्ण होते. थोडीशी धीमी सुरुवात इथे मानली जाते ती म्हणजेच जगदंबा किंग संघाची. एकही मोठा फटका बघायला मिळाला नाही या इनिंग मध्ये. पण शेवटच्या माफ करा माळा वॉरियर्स संघ पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 21 अशी. 21 लॉस ऑफ 1 विकेट. थोडीशी धीमी सुरुवात मावळा वॉरियर्स संघाची. शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या 2 चेंडू मध्ये निश्चितच मोठे फटके येतील का. पुन्हा एकदा पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. अतिरिक्त धाव मात्र मिळते. या अतिरिक्त धावेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली होती 22 अशी. 22 लॉस ऑफ 1 विकेट. जवळजवळ 15 ते 20 पावलांचा रनअप. दीपू हा गोलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू. थोडासा बीट मात्र होतोय फलंदाज. फलंदाजाला मात्र चेंडू काही समजत नाहीये. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातो. थोडासा प्रेशर मध्ये असेल, दबाव मात्र असेल त्या फलंदाजाच्या खांद्यावरती. माळा वॉरियर्स संघाचा हा फलंदाज पिंटू. म्हणजे ज्या पद्धतीने जगदंबा किंग संघाच्या कर्णधाराने सांगितलं होतं 30 धावांच्या आतमध्ये आम्ही यांना रोखून ठेवू, त्याच पद्धतीने गोलंदाजी केली. पुन्हा एकदा पंचांचा अतिरिक्त स्क्वेअर चेंडूचा इशारा. या अतिरिक्त धावेनेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली होती 23 अशी. 23. जवळजवळ या षटकामध्ये 3 स्क्वेअर चेंडू फेकले होते दीपू यांनी. पुढचा चेंडू मोठा प्रहार. चेंडू मात्र जातोय यष्टीषकाकडे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का. पण निश्चितच येते मात्र धावच्या स्वरूपात मात्र पिंटूला मात्र बाद व्हावं लागतंय आणि 3 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. धावसंख्या झाली ती 24 अशी. म्हणजे 25 धावांचं आव्हान ते मात्र ठेवलंय. ते मात्र जगदंबा किंग्स संघासमोर. सुंदर गोलंदाजी. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. थोडस स्क्वेअर चेंडू जास्त फेकले होते पण एकही मोठा फटका फलंदाजांना मारण्यासाठी दिला नव्हता.
सुंदर अशी गोलंदाजी जी बघायला मिळाली, क्षेत्ररक्षण बघायला मिळालं ते जगदंबा किंग्स संघाचं. 18 चेंडू 25 धावांचं आव्हान जगदंबा किंग्स संघासमोर. आव्हान तसं काही मोठं नाहीये, पण ज्या पद्धतीने जगदंबा किंग्स संघाने गोलंदाजी केली त्याच पद्धतीने मावा वॉरियर्स संघाला मात्र गोलंदाजी करावी लागेल. चला, क्षेत्ररक्षण मात्र त्वरित सजवून घ्यायचं आहे. क्रिकेटचा हा फक्त खेळ नसून तो जिद्द, मेहनत, शिस्त आणि एकमेकांवरचा विश्वासाचा प्रतीक निश्चितच आहे. प्रत्येक खेळाडूने मैदानात उतरताना आपल्या टीमचा अभिमान, मैत्रीची भावना आणि विजयाची उमेद मनात ठेवावी. आज मी ईश्वरचरणी आणि आदिश्री देवीसमोर एवढीच प्रार्थना करतो की प्रत्येक खेळाडूने मैदानात उतरताना आपल्या टीमचा अभिमान, मैत्रीची भावना आणि विजयाची उमेद मनात ठेवावी आणि मैदानात उतरावे. आज जिंकणं महत्त्वाचं आहेच, पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे ते खेळाडू भावनेने, प्रामाणिकपणे आणि आनंदाने खेळणे. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन आणि प्रत्येक विकेट तुमच्या मेहनतीची साक्ष ठरो. त्याचप्रमाणे सर्व सामने सुरळीत पार पडो व कोणालाही दुखापत होऊ नये. आणि आजचा हा शनिवार सर्वांसाठी आठवणीत राहणारा क्रिकेटचा दिवस, एवढीच मी या आदिष्ट देवीकडे आणि या ईश्वरचरणी प्रार्थना निश्चितच करेन. या खांबाळे प्रीमियर लीग 2026 पहिल्याच्या दिशेने सुंदर असं आयोजन, आपल्या गावातील खेळाडूंना एक संधी मिळावी आणि या आपल्या गावातून एखाद दुसरा खेळाडू 7 समुद्रापलीकडे जाऊन मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळावा, हे मात्र उद्दिष्ट निश्चितच असेल. या स्पर्धेला चला, पंचांनी जरा सामना जरा तोच चालू करायचा आहे. ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी खास गावावरून सुद्धा रहिवासी आलेले आहेत. निश्चितच एक गेट टुगेदर मानावं लागेल. यंग जनरेशनला थोडासा सपोर्ट निश्चितच पाहिजे असतं आणि ते सपोर्ट देण्याचं काम मात्र खांबाळेकरांनी निश्चितच केलेलं आहे. निश्चितच या सर्व तरुण मंडळींना संधी मात्र निश्चितच दिली जाते आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र कोणती वयोमर्यादा नसते, हे मात्र निश्चित, कारण की क्रिकेटचा खेळ मात्र असा आहे. आणि अजून एक मी निश्चितच सांगू इच्छितो की सूर्योदय आणि संधी या दोघांमध्ये एक साम्य असतं, ते म्हणजे उशिरा जाग येणं. जर उशिरा जाग आली तर या दोन्ही गोष्टी अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे उठावं लागेल, पळावं लागेल, मेहनत करावी लागेल. आता पहिली कोण जिंकले? पहिल्या जिंकले ऐकलं नाही ना. आता हे सगळ्यांचं हे किती आहे? 5वी ना? 4थी. पहिले कोण जिंकले? ही लास्ट असणार. आता पहिली पहिले पेजवर ना, पहिल्या पेजवर. चला, सामन्याला मात्र थोडी सुरुवात करायची आहे. 18 चेंडू 25 धावांची आवश्यकता. सचिन गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिलं शतक घेऊन येतो. मात्र गोलंदाज सचिन. फलंदाजीसाठी आले ते सलामीचे फलंदाज संजोग. कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. मयुरेश पवार. ओके, सलामीला आलेली जोडी ती म्हणजे प्रशांत शेळके, ज्यांनी पहिली गोलंदाजी केली होती. फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याचा सलामीला आले तर संघाची जबाबदारी घेऊन. आणि दुसरा फलंदाज स्ट्रायकर मयुरेश आणि प्रशांत यांची सलामीची जोडी. आपल्या 10 खेळाडूमधून, माफ करा 9 खेळाडूमधून ही जोडी मात्र मैदानाच्या दिशेने सलामीला आलेली जोडी बघायला मिळते. गोलंदाजीसाठी आलाय तो सचिन. 18 चेंडू 25 धावा. सामन्याला मात्र सुरुवात होते. आव्हान तसं काही मोठं नाहीये, पण गोलंदाजी केली तर निश्चितच. पण हा खराब चेंडू, फुलटोपीचा चेंडू मात्र होता आणि झेल मात्र होऊ शकली असती, पण चेंडू मात्र सरळ येतो सीमारेषेकडे 4 धावांसाठी. म्हणजे मयुरेशी पहिली झेल मात्र सोडली ती मात्र क्षेत्ररक्षकाने. मी निश्चितच एक सांगू इच्छितो की कितीही मोठा जरी खेळाडू असला ना मित्रांनो, तरी एक संधी मात्र तुम्हाला निश्चितच देतो. त्या संधीचं सोनं करायला तुम्ही जर केलात तर निश्चितच तुम्ही हा सामना मात्र आपल्या बाजूने निश्चितच झुकवू शकाल. हीच संधी जर निश्चित मिळाली होती, त्या संधी मात्र सोडली. आदिशक्ती आणि स्वराज्य लुजर या दोन्ही
पहिले साखळीचे लुजर लुजर. पंचांचा नोचा इशारा येतोय. माझ्या मते थ्रो मध्ये पंचांनी गोलंदाजाला मात्र निश्चितच बाद केलं असेल. हे बाजूला ठेवलं का मी तर याची अनाउन्समेंट करणं त्यासाठी बोलू नये. हां लुजर लुजर आदिशक्ती आणि स्वराज. लुजर वगैरे शब्द नका वापरू. आदिशक्ती आणि स्वराज्य. हां यानंतर होणारा सामना आदिशक्ती 11 वर्सेस स्वराज्य. स्वराज्य स्ट्रायकर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचंय. कृपया विनंती करतोय. आदिशक्ती 11 संघाचा ते सगळं तयारीत आहे. आता इकडचं लिहिलेलं आहे ना इथे. हां या टीममध्ये चला सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. निश्चितच मला वाटतं गोलंदाज बदललेला आहे. गोलंदाज नेम ओमकार. पहिलाच गोलंदाज फेकी घोषित केला होता. दुसरा गोलंदाज ओमकार. आता हा चेंडू मात्र कोणता होता तो आम्हाला समजला नाहीये. पंचांनी मात्र 9 घोषित केलाय म्हणजे अतिरिक्त धाव मात्र निश्चितच मिळेल. या अतिरिक्त धावण्याची धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 7 अशी. ओमकार 25 नंबरची जर्सी मात्र यांनी परिधान केली. तोच ओमकार गोलंदाजी मार्फत पहिलं षटक हाताळत असताना पुन्हा एकदा पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा. अतिरिक्त धाव मात्र निश्चित म्हणजे पहिलं षटक अतिशय खराब षटक मानलं जातं. इथे जवळजवळ फक्त एकच चेंडू झाला आणि धाव संख्या झाली आहे ती मात्र 8 अशी म्हणजे एका चेंडू मध्ये 8 धावा आल्या. पुन्हा एकदा हा पंच दोन्ही समांतर स्वेर चेंडूचा इशारा निश्चितच घोषित करतायत. म्हणजे 25 धावांचं आव्हान नसताना जर तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी जर केली तर हा सामना मात्र तुमच्या हातामधून निश्चितच निसटू शकतो. थोडस कान मात्र दिला जातोय गोलंदाजाला. धाव संख्या पुढे सरसावली 9 अशी. ओके नाणेफेकीचा जो कॉल गेला होता तो आदिशक्ती 11 संघाच्या बाजूने. प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षणाचा मात्र निर्णय त्यांनी मात्र निश्चितच घेतलाय. यानंतर त्यांनी रेडी राहायचं आहे. आताच्या एका धावाने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 10 अशी. 2 चेंडू मध्ये फक्त 10 धावा. हा मात्र फुल टॉच पद्धतीचा चेंडू. कोणत्या पद्धतीचा चेंडू होता आम्हाला काही समजला नाही. सरळ तोफ गोळा यांचा मारा मात्र इथे बघायला मिळतोय. निश्चितच मगाशी अजित सरांनी सांगितलं होतं अमेरिका इस्रायल आणि इराण मध्ये ज्याप्रमाणे युद्ध होतं त्यांच्यामध्ये जसे मिसाईल सोडले जातात तसा तो चेंडू होता. आणि आता त्या चेंडूवरती मात्र सरळ चेंडू जातो सीमारेषेकडे 4 धावांसाठी. खंबाळे प्रीमियर लीग चौकार खणखणीत असा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. या 4 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 15 अशी. म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15 अशी. म्हणजे अजूनही पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक. किती महागडे षटक असेल हे. 25 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी आणि त्यातील 3 चेंडू मध्ये 15 धावा आधीच झालेल्या आहेत. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण क्षेत्ररक्षक मात्र तिकडे तैनात. धावसंख्या मात्र रोखून ठेवली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे ती 15 वरती. 15 लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू थोडस महागडं षटक निश्चितच मानलं होतं ओमकार यांचा. पण पुन्हा एकदा वारंवार अतिरिक्त धावा मात्र येतात. माझ्या मते असं वाटतंय की हा सामना मराठा मावळा वॉरियर्स संघाने मात्र सोडलेला दिसतोय. कारण की वारंवार चेंडू स्वेर चेंडू फेकला जातो. अजूनही पहिलं षटक संपत नाहीये. धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 16 अशी. स्लो रन पद्धतीचा शॉर्ट लेन पद्धतीचा चेंडू निश्चित होता. चेंडू मात्र येतो ऑफ साईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. पुढचा चेंडू निश्चित बघायचा. या चेंडूवरती मात्र सन्मान देतोय
आणि एक धाव मात्र निश्चित मिळवते. एका धावेने अशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 18 अशी. 18 लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र खूप वेळानंतर पहिलं शतक संपलेलं आहे. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18 अशी. आता मात्र 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकवर सलामीला गेलेली जोडी अजूनही मैदानाच्या दिशेने खेळते. प्रशांत आणि मयुरेश. गोलंदाज सचिन. अल्टी पलटी रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होते. चेंडू जातो सरळ सीमारेषेकडे. खणखणीत चौका, माफ करा, 6 धावांसाठी. आता मात्र या सामन्याची औपचारिकता बाकी. एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती हा सामना टाय झाला. जरा फिल्डरला विनंती आहे, दुसरा चेंडू देण्यात आलेला आहे, कृपया तुम्ही मैदानात क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे. एका धावेची आवश्यकता. सुंदर स्विच शॉट जर बघायला मिळाला आपल्याला तो प्रशांत यांच्या बॅटमधून. एका धावेची आवश्यकता. सुंदर चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू निश्चित होता, पण ही एक धाव चोटी मिळवली जाते आणि या सामन्यामध्ये मात्र विजयी मिळवला जातो तो जगदंबा हा संघ मात्र विजयी होतो. विजय संघाचे हार्दिक 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 अभिनंदन. आणि जो हरलेला संघ होता त्यांचे खूप खूप आभार. तुम्हाला पुन्हा एकदा संधी निश्चितच आहे या पूर्ण स्पर्धेदरम्यान. त्यामुळे आता ज्या चुका झालेल्या असतील त्या निश्चितच तुम्ही सुधारू शकाल पुढच्या सामन्यामध्ये. तुम्ही आता जरी या मैदानातील जरी सामना हरला असाल तर मनातल्या मनात क्रिकेटला मात्र हरवू नका. आजचा दिवस जरी तुमचा नसेल तरी पुढचा येणारा दिवस, पुढची वेळ मात्र तुमची निश्चितच असेल. आणि ज्या चुका झाल्या त्या चुका मात्र तुम्ही सुधारू शकतात या पुढच्या सामन्या दरम्यान. चला पुढच्या सामन्याच्या दरम्यान आपण जातोय. तोपर्यंत झालेल्या या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय प्रशांत शेळके. निश्चितच प्रशांत शेळके यांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचा आहे. प्रशांत शेळके. यानंतर होणारा सामना आदिशक्ती. नाणेफेकीचा जो कॉल केला होता तो आदिशक्तीच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी घेतले. मी विनंती करतोय की आदिशक्ती इलेव्हन संघाने क्षेत्ररक्षण मात्र त्वरित सजवून घ्यायचंय, मैदानाच्या दिशेने यायचं आहे. आणि स्वराज्य स्ट्रायकर संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. आताच झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब पुरस्कृत केला जातोय आणि ज्याच्यावर आपलं नाव कोरलं होतं तो म्हणजेच प्रशांत शेळके. सुंदर गोलंदाजीच्या